नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याला खूप धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच की मित्रांनो, आपण आत्ता मालिकेमध्ये बघतोय की ऐश्वर्या खूपच एक एक कारस्थान करते आणि ते सर्व कारस्थान जानकीवरती ढकलवून देते. आता ऐश्वर्याने एक एक करत जानकीवरती खूप सारे आरोप लावले आणि सुमित्राच्या मनामध्ये जानकीच्या विरोधामध्ये विष पेरलं. पण मात्र तरीसुद्धा जानकी काही कमी नाहीये. जेव्हा ऐश्वर्या सुमित्राच्या मनामध्ये जानकीच्या विरोधामध्ये विष कालवायची, तेव्हा जानकी काही ना काहीतरी प्रयत्न करून सुमित्राचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करायची. त्याच्यामुळे ऐश्वर्याचा प्रत्येक डाव हा उद्ध्वस्त व्हायचा आणि शेवटी जानकीचाच विजय व्हायचा. जेव्हा ऋषिकेशच्या पहिल्या आईचं म्हणजेच की पार्वती आईचं श्राद्ध असतं आणि ऋषिकेश कोणालाही न सांगता त्या श्राद्धासाठी जाणार असतो. पण मात्र त्याच दिवशी सुमित्राचा 60वा वाढदिवस असतो. नानांच्या अटीनुसार ऋषिकेश हा सुमित्राला काहीही सांगत नाही आणि सुमित्राच्या नकळतपणे त्या पार्वती आईच्या श्राद्धासाठी जातो. पण मात्र ऋषिकेश आणि जानकी तेव्हा या विषयावरती बोलत असतात आणि ऋषिकेश सगळी जबाबदारी ही जानकीवरती सोपवतो. म्हणजेच की यातलं काहीही सुमित्राला कळता कामा नये असं जेव्हा ऋषिकेश जानकीला सांगत असतो, तेव्हाच त्यांचं चोरून चोरून बोलणं आता ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. तर मग ऐश्वर्या लगेच आता तिची पहिली चाळ खेळते आणि तिला हे सगळं आता सुमित्राच्या नजरेसमोर आणायचं असतं. आता काहीही करून आता ऐश्वर्या तिची चाल खेळून सुमित्राला तिथे श्राद्धाच्या तिथे आणते आणि सुमित्रासमोर सगळं ऋषिकेशचं सत्य उघड होतं. जेव्हा सुमित्राला समजतं की ऋषिकेश त्याच्या पहिल्या आईचं श्राद्ध करण्यासाठी आलाय आणि तेही मला न सांगता माझ्या 60व्या वाढदिवसाच्या दिवशी, तर हा विचार करता सुमित्राला खूप त्रास होतो. आता त्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्या सुमित्राच्या मनामध्ये भरपूर विष कालवते आणि ऋषिकेश कसा सुमित्राचा सावत्र मुलगा आहे, तो कसा सख्खा नाहीये असं सुद्धा सुमित्राच्या मनामध्ये भरवून देते. आता त्याचप्रमाणे सुमित्रा ऋषिकेशला ते सगळे शब्द ऐकून सुद्धा दाखवते. मग त्याच्यानंतर बाजार समितीची मीटिंग असते आणि शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सुद्धा मीटिंग असते आणि त्याच मीटिंगसाठी आता ऋषिकेश हजर नसल्यामुळे आता ऐश्वर्या काही करून सारंगला त्या मीटिंगसाठी पाठवते. पण मात्र ऐश्वर्या सारंगच्या मनामध्ये ही गोष्ट भरवून देते की तुम्हाला काहीही करून ऋषिकेशपेक्षा जास्त उच्च स्थान मिळवायचं आहे. आणि ऐश्वर्या त्या बाजार समितीच्या लिस्टमध्ये सयाजी नावांचं नाव ॲड करून देते. आता सयाजीराव त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि मालाचे भाव खूप वाढवून देतात. आता हे सगळं शेतकऱ्यांना समजल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य प्रमाणे भाव मिळाला नाही म्हणून आता शेतकरी भयंकर चिडतात आणि ऋषिकेशच्या घरी डिरेक्ट मोर्चा नेतात. ऋषिकेश आधीच खूप टेन्शनमध्ये असतो, त्याच्यामुळे त्याला काय करावं काहीच समजत नाही. आता शेतकरी ऋषिकेशच्या तोंडाला काळंसुद्धा फासणार असतात. शेतकरी भयंकर ऋषिकेशवरती चिडलेले असतात. पण मात्र या प्रश्नातून सुद्धा जानकी ऋषिकेशला सुखरूपपणे सावरते आणि ऋषिकेशची इज्जत वाचवते. जानकी आता स्वतःचे दागिने म्हणून त्या शेतकऱ्यांना पैसे देणार असते. पण मात्र तेवढ्यात आता ऐश्वर्या तिची दुसरी चाल खेळते आणि ती जानकीच्या दागिन्यांवरती तिथे तसेच रिक्तो खोटे दागिने ठेवते आणि जेव्हा सोनार तो दागिने नेण्यासाठी येतो, तेव्हा ऐश्वर्या काही करून सोनाराला ते दागिने खरे की खोटे हे चेक करायला लावते आणि जेव्हा सोनार ते दागिने चेक करतो, तेव्हा ते दागिने चक्क आता खोटे निघतात. आता जानकीला खूपच मोठा प्रश्न पडतो की हे दागिने नेमकं असे इथे आले कसे आणि जानकीच्या जेव्हा रूममध्ये झडती घेतली जाते, तेव्हा ते खरे दागिने जानकीच्या रूममध्ये सापडतात. हा एक ऐश्वर्याचाच डाव असतो आणि हे सगळं जानकीला समजतं. जानकी तसं ऐश्वर्याला आणि सुमित्राला बोलवून दाखवते, पण मात्र ऐश्वर्या त्याच्यामुळे खूपच मोठा बवाल करते आणि काही करून मी कशी चांगली असं सुमित्राच्या मनामध्ये भरवते. आता जानकीकडे सुद्धा कुठलाही पुरावा नसतो, त्याच्यामुळे जानकीसुद्धा या गोष्टीसाठी काहीही बोलू शकत नाही. तो सोनार आणि नाना यांच्या दोघांचे खूप जुने संबंध असतात आणि ते खूप जुने मित्र असतात. त्याच्यामुळे नानांना लगेच घडलेला सगळा प्रकार समजतो. नाना आता घरी येतात आणि ऋषिकेश जानकीला लगेच जाब विचारतात की हे सगळं काय, जानकी तू असं का केलं, कारण माझा तुम्ही खूप मोठा विश्वास आहात आणि तुम्ही दोघं असं कराल असं मला वाटलं नव्हतं. असे नानांचे शब्द ऐकता ऋषिकेशला सुद्धा खूप त्रास होत असतो. नाना आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांचंही काहीही बोलणं न ऐकून घेता रूममध्ये निघून जातात. आता सुमित्राकडनं नानांना घडलेला सगळा प्रकार समजतो. म्हणजेच की सुमित्राकडनं समजतं की ऋषिकेशने कसं तिला फसवलं आणि पार्वती आईच्या श्राद्धाला गेली. पण मात्र नानांना सगळा घडलेला प्रकार समजलेला असतो आणि ऋषिकेशने हे सगळं नानांच्याच सांगण्याप्रमाणे केलेलं असतं हे नानांना माहिती असतं. नाना आता स्वतःशीच विचार करत असतात की जानकी असं काहीही करू शकत नाही. नानांचा जानकीवरती ठामपणे विश्वास असतो. नाना आता हे खरं खोटं करण्यासाठी जानकीकडे जाऊ लागतात. पण मात्र तेवढ्यात नानांना आता वकिलांचा फोन येतो
नाना आता त्या वकिलांबरोबर मृत्यूपत्राबाबत बोलतात. आता ते नानांचं चोरून चोरून बोलणं त्या चोरट्या ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि नाना तसेच जानकीच्या रूममध्ये निघून जातात. तर मग नाना जानकीच्या रूममध्ये जातात, पण मात्र आता ऐश्वर्या तिथे ऑलरेडी पोहोचलेली असते. नाना आता जानकीला सगळं स्पष्टपणे विचारू लागतात की नेमकं काय झालं होतं, मला सगळं खरं खरं सांग. आता जानकी नानांना सगळं काही खरं खरं सांगते की कशाप्रकारे ऐश्वर्याने सुमित्राच्या मनामध्ये विष कालवलं आणि कशाप्रकारे ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांनाही फसवलं. आता ते सगळा प्रकार नानांना समजल्यानंतर नानांना आता हे सुद्धा समजतं की ऐश्वर्या कशी खोटी आहे आणि ऐश्वर्यामुळेच आपल्या घरामध्ये कशी फूट पडतीये. नाना लगेच आता ऐश्वर्याचा डाव उद्ध्वस्त करण्यासाठी इकडे हॉलमध्ये येऊ लागतात. पण मात्र ऐश्वर्याला आता ते सगळं काही समजलेलं असतं. ऐश्वर्या भयंकर घाबरते आणि लगेच आता इकडे नानांच्या जवळ येते. ऐश्वर्या नानांच्या हातापाया पडत नानांना रिक्वेस्ट करत असते की नाना असं काहीही करू नका, मी असं काहीही केलेलं नाही आहे, जानकी वहिनी खोटं बोलतात. पण मात्र नानांचा शेवटी जानकीच्या शब्दांवरतीच विश्वास असतो. नाना ऐश्वर्याच्या बोलण्यावरती थोडाही विश्वास नाही ठेवत आणि नाना खरं खोटं करण्यासाठी इकडे सीडीवरनं चालायला लागतात. पण मात्र नालायक ऐश्वर्या आता खूपच घाणेरडं कृत्य करते आणि नानांना डायरेक्ट त्या सीडीवरनं धक्का देते. त्याच्यामुळे नाना आता गरंगळत खाली येतात आणि तसेच खाली पडतात. नानांना खूप मार लागलेला असतो. पण मात्र आता तेवढ्यात घरातले सगळे तिथे पोहोचल्यानंतर ऐश्वर्या आता त्याचा आरोपसुद्धा जानकीवरती लावून देते आणि नानांच्या हातामध्ये धक्का देताना शॉल ऐश्वर्याच्या हातामध्ये आलेली असते. तशीच ऐश्वर्या ती शॉल आता जानकीच्या हातामध्ये ठेवते. म्हणजेच की आता सगळ्यांना असं कन्फर्मच होतं की नानांना जानकीनेच धक्का दिला. पण मात्र सगळ्यांना हे सुद्धा माहिती असतं की जानकी असं काहीही करू नाही शकत. नानांना आता सगळे घाईघाईमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. आता नानांवरती ट्रीटमेंट सुरूच असते. पण मात्र ऐश्वर्याला आता खूप मोठी भीती वाटत असते की नाना जेव्हा शुद्धीवरती येईल तेव्हा नाना आता माझं सत्य सगळ्यांना सांगतील आणि माझं पितं जेव्हा सगळ्यांसमोर उघडं पडेल तेव्हा मला त्या घरातून चालतं व्हावं लागेल. म्हणजे ऐश्वर्याचा जो हेतू असतो की त्या घरातल्या माणसांना वेगळं करायचं, तो हेतू आता अपुरा राहणार असतो. त्याच्यामुळे ऐश्वर्या आता काहीही करून नानांना शुद्धीवरती येऊच देणार नसते. तसंच ऐश्वर्या आता पुढचं घाणेरडं काम करते आणि नाना जेव्हा हॉस्पिटलमधनं घरी येतात तेव्हा आता ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये साप सोडते. पण मात्र ऐश्वर्याने एक खूपच मोठी चाल खेळलेली असते आणि त्या साप सोडणाऱ्या माणसाला जानकीच्या वेशामध्ये जाऊन जानकीच्या वेशामध्ये आणि जानकीची साडी नेसून त्या माणसाला पैसे दिलेले असतात. तो माणूस ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे नानांच्या रूममध्ये साप सोडतो. पण मात्र तेवढ्यात लगेच ऐन वेळेला जानकी तिथे येते आणि साप नानांना दंश करणार. तेवढ्यातच लगेच जानकी स्वतःचा हात त्या सापाच्या तोंडासमोर घेते आणि नानांचा वार हा चुकवून तिच्या अंगावरती तो वार येतो. आता जानकी बेशुद्ध होते. जानकीवरती ट्रीटमेंट होते. पण मात्र आता त्या साप सोडणारा माणूस त्याचा साप शोधत असतो. तसाच साप शोधत असताना सारंग, ऋषिकेश, सौमित्र हे सगळेच त्या साप सोडणाऱ्या माणसाला रंगेहात पकडतात आणि त्याला जाब विचारू लागतात की तुला हे सगळं काम करायला कोणी लावलं होतं. तेव्हा त्या माणसाला त्या बाईचं नाव नसतं माहिती. पण मात्र त्या माणसाकडनं असं समजतं की त्या बाईने अबोली रंगाची साडी नेसली होती आणि तिने केसामध्ये गजरासुद्धा माळलेला होता. तर मग आता असं समजल्यानंतर ऐश्वर्या आता सुमित्रा व घरातल्या सगळ्यांच्या मनामध्ये असं भरवून देते की अबोली रंगाची साडी ही जानकी वहिनीकडे आणि गजरासुद्धा जानकी वहिनीच केसामध्ये माळतात. तर मग आता याच्यावरती सुमित्राचा सुद्धा विश्वास बसतो. सुमित्राने आता ही गोष्ट कन्फर्मच केलेली असते की जानकीनेच नानांच्या खोलीमध्ये साप सोडला. कारण आता ऐश्वर्याने अशी चाल खेळलेली असते की काही करून त्याचा आरोप जानकीवरतीच येणार. पण मात्र जानकी आता ऐश्वर्याचा तो आरोपसुद्धा उधळून लावते आणि काही करून सुमित्राचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. आता जानकी आता खूपच मोठं काम करते. जानकी आता ऐश्वर्याचीच चाल ऐश्वर्यावरतीच उलटवायची असं ठरवते आणि ऐश्वर्याच्याच खेळीने खेळायचं असं सुद्धा जानकी ठरवते. तर मग जानकी आता ऐश्वर्याला असं सांगते की मी ती अबोली रंगाची साडी तुझ्या कपाटामध्ये नेऊन ठेवली आहे. आता ऐश्वर्या भयंकर घाबरते आणि लगेच ती अबोली रंगाची साडी तिच्या रूममध्ये येऊन तिच्या कपाटातनं बाहेर काढते. ऐश्वर्या आता तिच्या कपाटातली ती साडी घेते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ते पुरावे मिटवून टाकण्याचा प्रयत्न करू लागते. ऐश्वर्या आता बाहेर येते आणि ती साडी पेटवून देते. पण मात्र तेवढ्यात हा जानकीचा प्लॅन असतो आणि जानकी लगेच सुमित्राला घेऊन तिथे येते. जानकी आता सुमित्राला ही गोष्ट पटवूनच देते की अबोली रंगाची साडी नेसून साप सोडणाऱ्या माणसाला भेटायला ऐश्वर्याच गेली होती आणि तिने माझ्यावरती खोटे आरोप केले. आता ती पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करते. जानकी आता सुमित्राला हे कन्फर्म करून देते आणि
सुमित्राचा सुद्धा जानकीच्या बोलण्यावरती विश्वास बसतो. आता सुमित्रा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकन दिशी ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. आता सुमित्रा तिकडनं ऐश्वर्याला बरं बुरं बोलून तिकडनं निघून गेल्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला म्हणू लागते की बघ, वाईटाचा शेवट शेवटी वाईटच होतो. तू माझं घर उद्ध्वस्त करण्याचा कितीही प्रयत्न कर, पण मात्र मी ते तुला उद्ध्वस्त करून देणार नाही. आता जानकीने काहीही करून सुमित्राचं मन जिंकलेलं असतं. आता नालायक ऐश्वर्या थोबाड घेऊन तिथेच बसलेली असते आणि तिला असं वाटलेलं असतं की आता सगळं संपलं. पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे आजी येते आणि आजी आता ऐश्वर्याला नवीन बळ देत तिला मृत्यूपत्राबाबत सांगते. म्हणजेच की आजी सांगते की आता ते नानांचं मृत्यूपत्र कशा प्रकारे लिहून घ्यायचं आणि ती मृत्यूपत्र कशा तुझ्या नावावर करायचं हे आता तू बघ आणि याच्याकडे लक्ष दे. आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळीच टूप पेटते. ऐश्वर्याला आता काहीही करून ते मृत्यूपत्र तिच्या नावावरती करून घ्यायचं असतं. ऐश्वर्या तशीच नानांच्या रूममध्ये येते आणि इकडे तिकडे शोधाशोध करू लागते. तसंच ऐश्वर्याला त्या मृत्यूपत्राचे डॉक्युमेंट्ससुद्धा मिळतात. ऐश्वर्या त्याचे फोटोज काढते आणि ते फोटोज सयाजीरावांना पाठवून देते. तर मग सयाजीराव आता त्यांच्या पद्धतीने ते मृत्यूपत्र लिहून घेणार असतात. सयाजीराव आता त्या वकिलांना सुद्धा स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना धमकी देत ते मृत्यूपत्र लिहून घेणार असतात. आता नालायक ऐश्वर्या खूपच मोठं काम करणार असते आणि काहीही करून आता जानकी ऋषिकेश यांना दोघांनाही परत खाली कसं पाडायचं आणि परत त्यांचे पंख कसे छाटायचे हे बघणार असते. पण मात्र ऐश्वर्याला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की जानकी शेरास सव्वा शेर आहे आणि जानकी आता ऐश्वर्याचा तो प्लॅनसुद्धा उधळून लावणारच. पण मात्र ऐश्वर्याला कशाचीही फिकीर नसते. ऐश्वर्या एकदम बिनधास्तपणे तिचं घाणेरडं काम करत असते. जानकीला त्या सगळ्या गोष्टी कळत असतात. जानकी आता ऐश्वर्याला खूपच मोठी आणि भयानक शिक्षा देणार असते आणि ऐश्वर्याला धडा चांगला शिकवणार असते. असंच जानकीला एक एक ऐश्वर्याची कारस्थानं समजू लागतात. तशीच जानकी आता ऐश्वर्याला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. पण मात्र ऐश्वर्याला काही ऐकूनच घ्यायचं नसतं आणि ऐश्वर्या आता काहीही करून ती नानांचं मृत्यूपत्र तिच्या नावावरती करून घेणार असते. पण मात्र ओरिजिनल मृत्यूपत्र हे नानांनी आधीच लपवून ठेवलेलं असतं. म्हणजेच की नानाने ते मृत्यूपत्र देवाऱ्याच्या मागे लपवलेलं असतं. ही ऐश्वर्याला गोष्ट माहीतच नसते. आता नानासुद्धा लवकरच शुद्धीवरती येणार असतात आणि ऐश्वर्याचं ते सत्य आता सगळ्यांना सांगणार असतात. जेव्हा आता सगळ्यांना समजतं की नानांना धक्का ऐश्वर्यानेच दिला आणि याची कर्ती ऐश्वर्याचे, तर मग आता सुमित्रा व सगळेच आता ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढतात. आता जानकीचं घर खऱ्या अर्थाने एकत्र आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.